मित्रांनो, मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत। तर माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओवर व्ह्यूज कसे वाढवू शकता, कशा प्रकारात तुम्ही व्ह्यूज हे इन्क्रीज करू शकता। तर त्याच पुढचा आजचा व्हिडिओ आहे। जर तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे, व्हिडिओजसुद्धा रेग्युलरली टाकत आहात, पण तुम्हाला समजत नाही आहे मी लाँग व्हिडिओ टाकायचा की मी शॉर्ट व्हिडिओ टाकायचा, तर हे कन्फ्युजन तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। तर व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल होणार आहे, तर नक्की बघा, एंडपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि चला तर मग स्टार्ट करूया। तर बघा, तुम्ही यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं, त्यानंतर व्हिडिओज पण अपलोड करत आहात, पण आता तुम्हाला यूट्यूबचा पहिले क्रायटेरिया माहीत असायला पाहिजे। म्हणजेच लाँग व्हिडिओसाठी 4000 वॉच आवर्स इन 365 डेज आणि 10 मिलियन इन 90 डेज असं आहे शॉर्ट व्हिडिओचं। तर क्रायटेरिया का मी तुम्हाला सांगितला, कारण क्रायटेरिया आधी तुम्ही अंडरस्टँड करा। जर तुम्ही लाँग व्हिडिओ टाकत आहात तर तुम्हाला ग्रो होण्यासाठी किंवा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी 365 डेज मिळतात, म्हणजेच तेच म्हणजे पूर्ण वर्षभर तुमच्याकडे असतो। जर त्या वर्षात एखादा महिना किंवा 15-20 दिवस जर तुमचे वर खाली झाले, व्हिडिओज अपलोड करायला वेळ नाही मिळाला, तरी जास्त काही इफेक्ट तुमच्यावर होणार नाही। थोडाफार इफेक्ट होईल, तो तुम्ही पुढे भरून काढू शकता। पण तेच तुमचं जर शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया आहे 90 दिवस म्हणजे 3 महिने, तर 3 महिन्यामधले जर 15 ते 20 दिवस जर तुम्हाला तुमच्या घरात काही इमर्जन्सी किंवा काही आलं, तुम्ही व्हिडिओज अपलोड नाही करू शकले शॉर्ट व्हिडिओ, तर तुमचे ते दिवस तेवढे मायनस होतात आणि तुमच्याकडे टाईम अजून कमी उरतो क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी। हे झाला पहिला पॉईंट। आता दुसरा पॉईंट असा की खूप जणांना मीथ असतं की शॉर्ट व्हिडिओमुळे सबस्क्रायबर इन्क्रीज होतात। हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। शॉर्ट व्हिडिओमुळे सबस्क्रायबर एकदम झपाट्याने वाढतात। म्हणजेच जर तुम्ही रेग्युलरली शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल तर तुमच्या महिन्याच्या आत किंवा 15 ते 20 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर्स हे कंप्लीट झालेले असतात। त्यामुळे ते तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही की शॉर्ट व्हिडिओचा क्रायटेरिया, शॉर्ट व्हिडिओमुळे सबस्क्रायबर खूप लवकर वाढतात हे आहे। लाँग व्हिडिओला थोडासा वेळ लागतो, पण हे पण तेवढंच खरं आहे। लाँग व्हिडिओ जर एक व्हिडिओ तुमचा जर व्हायरल गेला तर त्याने कदाचित तुमचा पूर्ण मॉनिटायझेशनचा क्रायटेरियासुद्धा कंप्लीट होऊ शकतो। म्हणजे एका व्हिडिओमुळे तुम्हाला 4000चा वॉच आवर्स पण मिळतो आणि 1000+ सबस्क्रायबरसुद्धा मिळतात। तर त्यामुळे हे सुद्धा खरंच आहे। तर आता तुम्ही कोणत्या व्हिडिओजवर फोकस करायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगते। जर तुम्हाला बोलण्याची आवड असेल किंवा तुमचा जे टॉपिक आहे तो शॉर्टमध्ये कवर होत नसेल, तर तुम्हाला साहजिकच तुम्हाला लाँग व्हिडिओ बनवावेच लागतील। तुमच्याकडे काही ऑप्शन नसणार आहे, तर तुम्ही लाँग व्हिडिओ नक्की बनवा। आणि लाँग व्हिडिओमुळे काय होतं की आपली ओळख निर्माण होते, स्वतःची ओळख निर्माण होण्यासाठी मदत होते आणि आपल्याला ऑडियन्स चांगल्या प्रकारे ओळखते। जर तुम्ही डेली ब्लॉग करत असाल तर तुमच्या म्हणजे काही प्रेरणादायक गोष्टी असतील किंवा तुमच्या रुटीनमुळे दुसऱ्याचं रुटीनसुद्धा चेंज होऊ शकतं। त्यामुळे तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला एक यूट्यूब फॅमिली मिळते, कनेक्टिव्हिटी ही वाढत असते। तसंच शॉर्ट व्हिडिओमध्ये होत नाही। शॉर्ट व्हिडिओमध्ये काय असतं की कमी कालावधीमध्ये तो व्हिडिओ असतो, त्यामुळे म्हणजे ऑडियन्सला काय सांगायचं आपल्याला हे क्लिअर कळत नाही। कधी कधी मिसअंडरस्टँडिंग पण होतात आणि त्यामुळे व्हिडिओ व्हायरल होतात। व्हायरल ते लाँग पण होतात, शॉर्ट पण होतात। लाँगला थोडासा टाईम लागतो, शॉर्ट व्हिडिओ लवकर व्हायरल होतात, कारण आता सगळ्यांना स्क्रोल करायची सवय लागलेली आहे। खरं कारण तेच आहे की सगळ्या लोकांना स्क्रोलिंगची सवय लागलेली आहे। पण तुम्ही सुद्धा हा पॉईंट विसरून चालणार नाही की जर तुम्हाला कोणती तरी माहिती पाहिजे असेल किंवा काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह पाहिजे असेल, तुम्ही जर यूट्यूबला सर्च केलं आणि ते जर तुम्ही टाकलं, तर तुम्ही स्वतः लाँग व्हिडिओ बघाल की शॉर्ट व्हिडिओ बघाल हे तुम्ही स्वतःला विचारा। कारण सर्वजण हा व्हिडिओ जे पण बघत आहेत ते सर्वजण लाँग व्हिडिओज बघणार, 100% लाँग व्हिडिओ बघतात, कारण लाँग व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन खूप चांगली क्लिअर मिळते। त्यामुळे शक्यतो तुम्ही लाँग व्हिडिओ टाका आणि मॉनिटाईज नंतर बघा, शॉर्ट व्हिडिओमध्ये पण इन्कम होते आणि लाँग व्हिडिओमध्ये पण इन्कम होते। असं काही नाही आहे की मॉनिटायझेशनच्या आधी तुम्ही जर लाँग व्हिडिओ टाकत असाल तर तुम्ही आफ्टर मॉनिटाईज पण फक्त लाँगच व्हिडिओ टाकायचे, असं काही गरजेचं नाही आहे। तर मी सर्वांना एकच रिक्वेस्ट करेन की जर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट जर छान असेल, तुम्हाला जर वाटत असेल की मी बोलू शकतो, तर तुम्ही लाँग व्हिडिओ टाका मॉनिटायझेशनच्या आधी, आणि मॉनिटाईज नंतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू शकतात आणि त्यातून तुम्ही इन्कम जनरेट करू शकतात। त्यात काहीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे। पण तुम्ही शक्यतो जास्तीत जास्त लाँग व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करा। आणि लाँग व्हिडिओ जर तुम्ही डेली
डेली जर एक व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करत असाल तर तुमचं चॅनल लवकरच मॉनिटाईज होतं लॉंग व्हिडिओने सुद्धा. त्यासाठी आपल्याला शॉर्ट व्हिडिओची गरज पडत नाही. आणि तुम्हाला जर दोन्ही जर सोबत टाकायचे असतील, जर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला दोन्ही सोबत टाकायचे असतील तर ते कसे टाकावे आता हे मी तुम्हाला सांगते. की जर तुमचा जो लॉंग व्हिडिओ आहे, ठीक आहे, लॉंग व्हिडिओ आधी अपलोड करा. जो तुम्ही लॉंग व्हिडिओ एडिट केला असेल तो तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करा. त्यानंतर त्यातलाच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आणि ॲट्रॅक्टिव्ह जो पॉईंट असेल 5 सेकंद 10 सेकंदचा किंवा 15 सेकंदचा, तर तो तुम्ही कट करा एडिटमध्ये. तो तुम्ही कट करा शॉर्टमध्ये. जसं आपल्याला टाकताना खाली ऑप्शन येतं एडिट इन शॉर्ट, तसं तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्टमध्ये त्याला एडिट करा तेवढ्याच पॉईंटला आणि तो तुम्ही शॉर्ट म्हणून अपलोड करा. आणि शॉर्ट अपलोड करताना तुम्हाला जेव्हा रिलेटेबल व्हिडिओज येतं तर त्यामध्ये तुम्ही तुमचा तो लॉंग व्हिडिओ टाका. म्हणजे याने काय होईल, जर त्या शॉर्टला जर व्ह्यूज जात असतील तर साहजिकच तुमच्या लॉंग व्हिडिओलासुद्धा लोक म्हणजे ऑडियन्स तुमची जी येऊन ती बघेल. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ जर तुमचा व्हायरल गेला तर लॉंग व्हिडिओसुद्धा लवकरात लवकर व्हायरल होण्यासाठी मदत होईल. तर अशा प्रकारात तुम्ही करू शकता. पण हे नक्की बघा, आता मी सबस्क्रायबरवरती येते. जर लॉंग व्हिडिओसाठी जे सबस्क्रायबर असतात ते कोण असतात, ज्यांना लॉंग व्हिडिओ बघण्याची इच्छा असते तेच येऊन तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करणार. शॉर्ट व्हिडिओवाले नाही येणार किंवा आले तरी ते व्हिडिओला अर्ध्यातून बघणार, पूर्ण व्हिडिओ बघणार नाही. पण ज्यांना खरंच इन्फॉर्मेशन हवी आहे, तुमचं चॅनल आवडत असेल, ते तुमच्या चॅनलला येऊन सबस्क्राईब करणार. जेव्हा ते सबस्क्राईब करणार तेव्हा पुढचे जे व्हिडिओज तुम्ही टाकणार ते सुद्धा ते पाहणार. म्हणजेच काय, तुमचा जो क्लिक थ्रू रिटेन्शन असं ते सर्व तुमचं वाढत जाणार त्या ऑडियन्समुळे. पण जर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत असाल आणि शॉर्ट व्हिडिओने तुमची अपेक्षा असेल की व्ह्यूज वाढायला पाहिजेत, तर शॉर्ट व्हिडिओवाले फक्त तुमच्या शॉर्ट व्हिडिओलाच व्ह्यूज देणार, तुमचा लॉंग व्हिडिओ येऊन पण बघणार नाही. तर त्यामुळे काय होईल की तुमचं जे म्हणजे सबस्क्रायबरचा जो म्हणजे टार्गेट आहे 1000 किंवा तुमचं जे पण टार्गेट असेल तर ते तुमचं अचीव होणार. सबस्क्रायबरचं टार्गेट अचीव होणार शॉर्ट व्हिडिओमुळे. पण तुमचं जे क्रायटेरिया आहे 4000 वॉच आवरचा तो फक्त लॉंग व्हिडिओमुळे कंप्लीट होतो, तर तो क्रायटेरिया पूर्ण होणारच नाही. तर ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्या. आणि असं नको व्हायला की अरे तुम्हाला खूप लेट कळलं आहे. तर या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही शिकायला मिळत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढं लॉंग व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत. तोपर्यंत बाय बाय.